हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या एका सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते। तर तुमचा सर्वांचा दिवस आजचा छान आनंदाचा सुखाचा आणि मंगलदायी असा जाऊ देत अशी प्रार्थना करून आजच्या ब्लॉगला लगेच सुरुवात करूया। तर इथे तुम्ही बघत आहात की माझी चाललेली आहे रांगोळी वगैरे काढण्याची गडबड। ॲक्च्युली हा घटस्थापने दिवशीचाच व्हिडिओ आहे जो की तुम्ही अर्धा व्हिडिओ काल पाहिलात सकाळचा आणि त्याच्या पुढे जे मी शूट केलं होतं ते मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करते तुमच्यासोबत। तर पहिल्या माळेचा हा व्हिडिओ आहे। पहिली माळ घटस्थापनेची आणि नवरात्रीची। देवीचा पिवळा रंग होता या दिवशी। तर त्या दिवशी मी सुद्धा पिवळ्या रंगाची साडी नेसली होती ऑफकोर्स। आणि जेव्हा जे कलर असतात तेव्हा आरूसुद्धा ते कलर घालते। आणि ॲक्च्युली असं म्हणतात की कलर वगैरे असं काही नसतं की देवीचे, पण आता जे मानणं न मानणं आपल्यावरती आहे। आणि एक त्याच्यामागे हे पण आहे की महिलांना थोडंसं वेगळं नेहमीच्यापेक्षा वातावरण, नटणं मुरडणं, नवीन साड्या वगैरे परिधान करणं, ह्या सगळ्या गोष्टी रोजच्या ह्याच्यातून नाविन्याने करायला भेटतात। त्यामुळे तरी निदान प्रत्येकीने हे केलं पाहिजे असं मला वाटतं की छोटासाच त्याच्यामध्ये आनंद असतो। तर असं प्रत्येकाची मतं ही वेगवेगळी असतात। तर इथे ना जी काही माझी तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पूजा वगैरे पाहिली होती, आरती वगैरे, ते सगळं झाल्यानंतर मी मग रांगोळी काढायला घेतली, कारण मला वेळ साधणं महत्त्वाचं होतं। जसं की मला केंद्रातून जे काही मेसेज वगैरे मी बघितलं होतं त्याच्यामध्ये जी वेळ होती घटस्थापनेची असो किंवा मग काय म्हणायचं ते अखंड दिवा प्रज्वलित करण्याची, तर त्याचं जे काही टायमिंग आहे ते म्हणजे त्यातून पाठवलं होतं ग्रुपवरती। तर त्याच्यामध्ये जे टायमिंग होतं त्यानुसार म्हटलं की त्यातला एखादं तरी वेळ आपण साधावं। तर मग त्यामुळे माझं चाललं होतं आणि त्या वेळेत माझं ऑफकोर्स आवरून झालं, सगळी पूजा आरती वगैरे सगळं झालं, सप्तशती ग्रंथाची पूजा वगैरे करून झाली आणि मग नंतर मी रांगोळी काढायला घेतलेली आहे। आणि ते तुम्ही बघत आहात की माझी रांगोळी पण आत्ता देवासमोर काढून झाली आहे आणि खूप प्रसन्नदायी असं सकाळपासूनचं जे काही वातावरण आहे खूप छान आहे। तर पुन्हा एकदा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर चला, तुमची सुद्धा नवरात्रीची जी पहिल्या माळेची पूजा वगैरे असेल ती कशी केली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर मी सकाळीच बघा देवपूजेच्या आधी व्यवस्थित असं उंबरठ्याचं पूजन वगैरे आणि हळदीचं लेपन करून घेतलं होतं आणि जे काही झाल्यानंतर माझं सगळ्या रांगोळ्या वगैरे काढून झाल्या। छान अशी रांगोळी जी की वारानुसार काढतो ती सुद्धा काढली आणि एक मी साचा आणला होता ज्याच्यामध्ये घटाची अशी म्हणजे रांगोळीचा तो साचा होता, तर त्याची सुद्धा मी रांगोळी काढली आणि अगदी छान अशी वाटत होती। फक्त वेळ नसल्यामुळे ना जास्त असं कलर वगैरे भरून बाहेर काढता नाही आली। आतमध्ये सुद्धा देवासमोर थोडीशी गडबडीत काढली, पण असं एक प्रसन्न त्याचं जे प्रसन्नदायी वातावरण होण्यासाठी किंवा आपण ज्या उद्देशाने काढतो तो उद्देश साध्य झाला तेवढंच आपलं त्याच्यामध्ये सगळं आलं म्हणायचं। आणि इथे तर तुम्ही बघतच आहात की अखंड दिवा मी प्रज्वलित केलेलाच आहे, तुम्ही तर ते कालच्या व्लॉगमध्ये पाहिलेच। आणि इथे दुर्गा सप्तशती ग्रंथाची सुद्धा पूजा करून झालेली आहे, सगळे देव वगैरे त्यांची सुद्धा पूजा करून झाली आहे। आणि एकंदर हे जे वातावरण आहे घटस्थापनेच्या दिवशीचं ते खरंच खूप छान। आणि मला असं वाटतं की यावर्षी मी पहिल्यांदा जे काही अखंड दीप प्रज्वलन केले तर एक वेगळीच एक्साइटमेंट आहे किंवा एक वेगळीच अनुभूती असेल किंवा अनुभव आहे। तर संध्याकाळी हे जे काही आम्ही नवीन एक ट्राय केलं तर ते सुद्धा म्हटलं तुमच्याशी शेअर करावं। आता ट्राय असं म्हणता येणार नाही, कारण असं म्हटलं जातं की नवरात्रीमध्ये कन्यापूजन केलं पाहिजे आणि कन्यापूजनाला खूप महत्त्व असतं। तर कोणी ना 9व्या दिवशी 8व्या दिवशी नवमीला किंवा अष्टमीला हे करतात कन्यापूजन, पण असं म्हटलं जातं की दररोज एका कन्येची जर पूजा केली तर तुम्हाला ते नवदुर्गेंचं जो काही आशीर्वाद आहे तो भेटतो। तर ज्यांना असं बाहेरून रोज एक कन्या बोलावणं शक्य नसतं, जर आपल्या घरात कन्या असेल तर तिची सुद्धा तुम्ही जरी पूजा केली 9 दिवस रोज तर देवीच्या एक रूपांचं दर्शन होतं। तर इथे आमच्या घरात बघा आज स्वामी आणि साक्षात भवानी मातेचं प्रगट झालेली आहे। तर अनिशला स्वामी बनवलं होतं, म्हणजे ॲक्च्युली आरूचं जे काही कन्यापूजन करायचं होतं त्यावेळेस त्यालासुद्धा झालेलं की माझंसुद्धा करायचं, मलासुद्धा बाप्पा करायचा, म्हणून तो म्हटला मला स्वामी बनायचं। मग त्याने तसा गेटअप केला होता आणि तो स्वामींसारखा बसून असा म्हणजे बोलत वगैरे होता, जप करत होता।
तर इथे मी आरूचं कन्यापूजन केलं. म्हणजे आता आजपासून रोज एका कन्येचं 9 दिवस जर आपण, जसं मी मगाशी म्हटलं की पूजन केलं तर नवदुर्गेचं जो काही आशीर्वाद आहे तो तुम्हाला भेटतो आणि त्याचं फलप्राप्ती भेटते. तर त्यानुसारच मी ठरवलं की रोज आरूचं पूजन करायचं, कारण आता आपल्या घरातच कन्या आहे म्हटल्यानंतर तिचंच पूजन करायचं, कारण रोज एक कन्या बोलवणं शक्य नाही. त्यामुळे तर त्यानंतर बघू, एखाद्या वेळेस मी अष्टमी किंवा नवमीला जेव्हा माझ्या सप्तशती ग्रंथाचं उद्यापन असेल त्यावेळेस सुद्धा करेनच कन्यापूजन. पण त्यावेळेस 9 कन्या भेटतात की नाही माहीत नाही, त्यामुळे म्हटलं की हे रोज एक दिवस जर पूजा केली तर 9 कन्या होऊन जातात आणि नवदुर्गेच्या रूपांचं जे काही पूजन आहे ते होऊन जाते आणि त्याचं जी फलप्राप्ती आहे ती सुद्धा आपल्याला भेटेल. तर बघू, जेव्हा जर मी अष्टमी नवमीला कन्यापूजन आणखीन केलं तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर नक्की करेन, कारण ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या चांगल्या गोष्टी शेअर करणं हे तर मेन महत्त्वाचा उद्देश आहे आपल्या चॅनलचा. तर इथे संध्याकाळची आरतीसुद्धा करून घेतली. जसं मी म्हटलेलं की कालच्या ब्लॉगमध्ये, रोज देवीच्या आरतीसुद्धा या नवरात्रीमध्ये आपल्या घरात होणं महत्त्वाचं आहे. तर त्याचप्रमाणे मी सुद्धा सकाळी आणि संध्याकाळी रोज देवीची आरती करून घेते. तर कन्यापूजन केल्यानंतर मग लगेच आरूला तिथेच बसवलं आणि सोबतच मग तेव्हा मी आरती करून घेतली आणि तिला खूप भारी वाटत होतं. तिचं म्हणणं होतं की मी अशीच बसणार आहे, 9 दिवस उठणारच नाही आहे, मी देवी बनून बसणार आहे. तर आता मुलांना सुद्धा जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो ना तेव्हाच त्या गोष्टींची माहिती होते किंवा आवड लागते. तर असं काहीच, आता बऱ्याच गोष्टी जसं की मी आधीपासून करते, ज्या गोष्टी नाविन्याने प्रथमतः करते तर त्या करायला पण खूप भारी वाटते. जसं की कन्यापूजन नवरात्रीतलं पहिल्यांदा केलं आहे, कारण असं तर आपण करतो मार्गशीर्ष वगैरे त्यावेळेस. तर नवरात्रीमध्ये मी कन्यापूजन असेल किंवा अखंड दीप प्रज्वलन हे पहिल्यांदा केलं यावर्षी आणि खूप छान एक्सपिरियन्स आणि अनुभूती वाटते आहे. जो काही आणखीन ह्याचा अनुभव येईल तो नक्कीच मी शेअर करेल तुमच्यासोबत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. त्याचबरोबर शेवटी जाता जाता ही आमचे स्वामी आणि जी काही आरुणी देवीचं रूप प्रेझेंट केलं कशा वाटलं ते मला नक्की सांगा. आणि आज साक्षात भवानी माता आणि स्वामींचं दर्शन झालेलं आहे आपल्याला. तर भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.